विद्यार्थ्यांनो, इंच लीड स्क्रूवर मॅट्रिक थ्रेड्स आणि मॅट्रिक लीड स्क्रूवर इंच थ्रेड कटिंग या विषयावर आपले स्वागत आहे. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे जाणून घेऊ शकाल, गिअर बॉक्समध्ये चेंज गिअर व शिफ्ट लिव्हरची स्थिती सेट करा. बाहेरील व्ही थ्रेड कापून टाका. पिच गेज वापरून थ्रेड प्रोफाइल पिच व TPI तपासा. Materials and equipment. लेथ मशीन, डाय सेट, स्क्रू पिच गेज, सेंटर गेज, स्पेशल गेअर्स 5x127, हँड टूल्स. प्रोसेस टास्क 1. रॉ मटेरियलचा आकार तपासा. जॉबला 50 मिमी चक मधून बाहेरच्या दिशेने पकडा आणि ट्रू करा. एका टोकाला फेस करा. 2.45 डिग्री चेंफर करा. जॉबला उलटा करून चक मध्ये होल्ड करा. दुसऱ्या बाजूला फेस करा आणि एकूण लांबी 70 मिमी ठेवा. डायमीटर 24.55 मिमी लांबीपर्यंत टर्न स्टेप करा. पाच मिलीमीटर विथ अंडरकट करा आणि अंडरकटचा डायमीटर 18 मिमी ठेवा. 2.45 डिग्री चेंफर करा. चेंज गिअर आवश्यक रेशिओवर सेट करा. विशेष गिअर 127 स्थित वापर करा. तीन मिलीमीटर पिच थ्रेडला 50 मिमी लांबीपर्यंत कट करा. थ्रेड्सच्या फॉर्मेशन तपासा. Task 2. रॉ मटेरियल्सचा आकार तपासा. जॉबला 50 मिमी चक मधून बाहेरच्या दिशेने पकडा आणि ट्रू करा. एका टोकाला फेस करा. जास्तीत जास्त लांबीपर्यंत डायमीटर 30 मिमी टर्न करा. 2.45 डिग्री चेंफर करा. जॉबला उलटा करून चक मध्ये होल्ड करा. दुसऱ्या बाजूला फेस करा आणि एकूण लांबी 75 मिमी करून घ्या. एक बाय 2 इंच किंवा 34.6 मिमी पासून 55 मिमी लांबीपर्यंत टर्न स्टेप करा. 5 मिमी विथ अंडरकट बनवा आणि 18 मिमीचा अंडरकट व्यास ठेवा. 2.45 डिग्री चेंफर करा. चेंज गिअर आवश्यक रेशिओवर सेट करा. विशेष गिअर 127 स्थितीचा वापर करा.
टूल पोस्ट मध्ये थ्रेडिंग टूल योग्य स्थितीत सेट करा. सहा TPI BSW थ्रेड 50 मिमी लांबीपर्यंत कट करा. थ्रेड्सच्या फॉर्मेशनची तपासणी करा. या व्हिडिओमध्ये आपण गिअरबॉक्स मध्ये गिअर्स व सेट शिफ्ट लीव्हर पोझिशन कसे बदलावे, बाह्य व्ही थ्रेड कापणे, पीच गेज वापरून थ्रेड प्रोफाइल पीच व TPI कसे तपासायचे ते शिकलो. मला आशा आहे की तुम्हाला या सर्व संकल्पना या प्रत्येक समजले असतील. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखी एक अद्भुत संकल्पना घेऊन येणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या.